महसूल कर्मचाऱ्यांच्या राज्य शासनाकडे प्रलंबित विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात आंदोलनाचं हत्यार उपासण्यात आलं असून सोमवार दिनांक 15 जुलैपासून संघटनेच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आल्याने राहाता तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत तहसील इमारतीच्या बाहेर ठिय्या दिल्यानं मुलांच्या प्रवेश प्रक्रिया संदर्भात आवश्यक कागदपत्रे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांची कामे रखडली असून याचा फटका जनसामान्यांना बसल्याचं दिसून येत आहे। राज्यभरात महसूल कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यासोबतच आकृती बंद तयार करण्यात यावा यासह विविध प्रलंबित मागण्यांकरिता राज्य महसूल कर्मचारी संघटनांनी 15 जुलैपासून आंदोलनाला सुरुवात केल्याने राहाता तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या कार्यालयांमध्ये जरी शुकशुकाट दिसून येत असला तरी मात्र बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी करत शासनावर आपली नाराजी व्यक्त केली आहे। शासनानं लवकरात लवकर महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा बेमुदत कामबंद आंदोलन सुरू राहील, असा इशारा राहाता तालुका महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं देण्यात आला आहे। महसूल राज्य कर्मचारी संघटनेने नुकताच संप पुकारलेला आहे। त्यांचा संप हा काल सुरू झालेला आहे आणि तो त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरू असणार आहे। नागरिकांच्या हाल होत आहे। यामध्ये अधिकाऱ्यांचा जरी सहभाग नसला तरी मोठ्या प्रमाणावर सर्व कर्मचारी याच्यात सहभागी असल्यामुळे नागरिकांच्या कामाला खूप प्रभाव पडत आहे। थोडं होतं काम, कोणीच नाही आहे तिथं, बंद आहे। आता चाललो, कागद घेऊन आलो, 2 मजले 3 मजले चढलो, 75 वय माझं, थकून तिथे 1 तास बसून खाली येऊन बसलो। ते रस्ता असतील तर त्यांच्या मान्य करावं सरकारने, हेच माझं म्हणणं आहे। माझं नाव सोनाली पवन पोटे। मी रेशन कार्डचं माझं नाव घालायला आले, पण इथे काही आल्यावर बघते तर इथे संप चालू आहे आणि सगळे लोक इथे जमले सगळ्या कामासाठी। प्रत्येक जो आहे तो आपल्या प्रत्येक कामासाठी जमलेला आहे, पण इथे संप आहे म्हणून दाखवत आहेत। तर एवढीच विनंती आहे की प्रत्येकांची जी कामं आहेत ती व्हावी आणि जो संप चालला आहे तर त्यांना पण त्यांची कामं काही असतील ती त्यांची पूर्ण व्हावी, अशीच माझी विनंती आहे। खरं तर आपण सर्व या परिसरामध्ये शेतीप्रधान नागरिक आहोत आणि शेतीचे बरेचसे कामे जे आहेत ते महसूल विभागाकडे अवलंबून आहेत। आम्ही या ठिकाणी आमच्या परिसरातील जे देगाव केलवड गाव आहे येथील तलाठी जे आहे ते तलाठी भाऊसाहेबांकडे आलो होतो। आम्हाला नमस्कार, मी अरुण तुपे, मी नगर मला रेशन कार्ड माझं पत्नीचं नाव ऑनलाईन ॲड करण्यासाठी मला ते नाव ॲड करण्यासाठी आलो केलं की जसं आता माझं आता आम्ही बऱ्याच वेळ थांबलेलो, मी सकाळपासून आलेलो आहे, नगरहून आलेलो आहे। तर मला डॉक्युमेंट ते कागदपत्र जमा करायचे तर ते आणि जे लाडकी बहीण योजना त्या संदर्भात मला त्यामुळे अडचणी मिळाल्या माझे फॉर्म भरण्यासाठी। तरी हा संप की लोक आणि लोक तात्काळ लागले पाहिजे। महसूल संघटना जे जिल्हा संघटना आहे त्यांनी यापूर्वीच शासनाला विविध मागण्याबाबत प्रलंबित मागण्याबाबत निवेदन दिले आहे, परंतु त्या निवेदनाची शासनाने आतापर्यंत दखल न घेतल्यामुळं महसूल संघटना 15 तारखेला संप पुकारलेला आहे। यामध्ये महसूल संघटनेचे जे प्रलंबित मागणी आहेत की जसे की महसूल साहेब आहेत त्यांचा ग्रेड बी मध्ये वाढ होणं आवश्यक आहे। तलाठी हा देखील महसूल कर्मचारी आहे व महसूल सहाय्यक हा देखील महसूलचा कर्मचारी आहे, परंतु ह्यांच्या जे ग्रेड पे मध्ये तफावत आहे ते तफावत दूर करण्यासाठी आमच्या महसूल संघटनेतील महसूल सहाय्यक हा महत्त्वाचं पद आहे। दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये मंडळ अधिकारी व अव्वल कारकून हे दोन्ही पद सारखेच आहे, परंतु अव्वल कारकून या संवर्गास मंडळ अधिकारी पदासाठी म्हणजे मंडळ अधिकारी पदावर त्यांची बदली किंवा त्यांना ते उपभोगता येत नाही, म्हणून जर आदला बदल करण्यात जसं मंडळ अधिकाऱ्यांना अव्वल कारकून म्हणून कार्यालयामध्ये काम करतात तसं अव्वल कारकूनला देखील मंडळ अधिकारी संवर्गामध्ये काम करण्यास आवश्यक आहे। परंतु येणाऱ्या जे आपले अर्जदार असतील, लाभार्थी असतील, त्यांची जर या आमच्या संपामुळे जर अडवणूक होत असेल तर संघटनेच्या वतीने मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरात लवकर संप जर मिटला की आम्ही विहित मुदतीत अडचणीत आलेल्या लाभार्थी असो अर्जदार असो यांचे काम निपटारा करण्याचा आम्ही प्रयत्न करू। याबाबत 23/6/2024 रोजी शासनाला आमचे राज्य संघटनेचे जे मुख्य आहेत आमचे संघटनेचे पदाधिकारी यांनी यापूर्वीच निवेदन दिलेलं होतं
त्या निवेदनाची कुठलीही मुदतीत दखल घेतलेली नाही. त्यामुळे आमचा 15 तारखेपासून बेमुदत संप चालू आहे. आम्हाला जोपर्यंत आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून वरतून काही आदेश येत नाहीत संपाबाबत, तोपर्यंत आमचा हा संप बेमुदत चालू राहील. कार्यालयामध्ये कोणीही काम करीत नाहीत. तुम्ही जे म्हणताय लाडकी बहीण योजना आहे, शासनाच्या महत्त्वाच्या अशा महत्त्वाकांक्षी योजना आहेत, त्या अंमलात आणण्यासाठी देखील पुरेपूर मनुष्यबळ असणं देखील तितकंच आवश्यक आहे. परंतु योजनांची अंमलबजावणी करीत असताना केवळ बोटावर मोजणे इतकेच तालुक्यामध्ये कर्मचारी आहेत, आपण देखील पाहत आहात. आणि या कर्मचाऱ्यांकडून या योजनांची अंमलबजावणी करण्यास काही मर्यादा येत आहेत पुरेशा मनुष्यबळाअभावी. अशाच प्रकारच्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या भरती देखील करण्यात यावी. आमचं ग्रेड पेमध्ये देखील सुधारणा करण्यात यावी. अशा वेगवेगळ्या 15 मागण्या आम्ही शासनाला कळवलेल्या आहेत आणि याबाबत शासन नक्कीच दखल घेईल अशी आम्हाला खात्री आहे. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 992121 9561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.